नमस्कार. रेवतीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत भेंडीचे आळण. त्यासाठी मी इथे छोटी छोटी हिरवी गार अशी भेंडी घेतलेली आहे. ह्या भेंडीला आपण कट करून घेऊ. भेंडी आपण छान कट करून घेतलेली आहे. भेंडी पूर्णपणे कोरडी ठेवायची आहे आपल्याला. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल आपले गरम झालेले आहे. यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून घेते. थोडेसे जिरे. आता यात आपण भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा लाल होऊ देऊ. थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. मी या ठिकाणी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकून घेऊ. आता यात आपण लाल टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो थोडेसे शिजण्यासाठी आपण यावर झाकण ठेवून देऊ. आपले टोमॅटो छान वाफलेले आहेत. आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊ. थोडीशी हळद, तिखट, साधारण 1 ते 1.5 चमचा तिखट आपण यामध्ये टाकू. आता यामध्ये आपण जी कट केलेली भेंडी होती ती टाकून घेऊ. सर्व छान एकत्र करून घेऊ. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. सर्व एकत्र करून भेंडीला सर्व मसाले लागण्यासाठी आपण 1-2 मिनिट यावर झाकण टाकून ठेवू. छान वाफ आली आहे आपल्या भेंडीला. आता ही परत एकदा आपण छान हलवून घेऊ. आता आपली भेंडी शिजण्यासाठी 1 ग्लासभर आपण यामध्ये पाणी ॲड करू. पुन्हा सर्व एकत्र करून घेऊ. झाकण ठेवून देऊ. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली भेंडी छान शिजेल. गॅसची फ्लेम थोडीशी फुल करून घेऊ. आपल्या भेंडीच्या आळणाला घट्टसरपणा येण्यासाठी आपल्याला यामध्ये तांदळाचे पीठ मिसळायचे आहे. तर मी या ठिकाणी या चमच्याने 3 चमचे असे हे तांदळाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये आपण थोडेसे पाणी मिक्स करू आणि याची छान अशी पातळ अशी स्लरी करून घेऊ.
आपली भेंडी छान शिजलेली आहे. ते आपण जे यामध्ये टाकण्यासाठी तांदळाचे पिठाचे जे पाणी केलेले होते ते आता आपण यामध्ये हळूहळू ॲड करून घेऊ. मध्ये मध्येच आपल्याला याला थोडे ढवळायचे देखील आहे. जेणेकरून तांदळाचे पीठ छान मिक्स होईल. जसे जसे तांदळाचे पीठ आपले छान शिजेल तसेच या आळणाला थोडासा दाटसरपणा येईल. आपण जी तांदळाची छान अशी स्लरी केली होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे तांदळाचे पीठ शिजण्यासाठी थोडासा वेळ लागेल, त्यामुळे परत एकदा आपण 2 मिनिट यावर झाकण ठेवून देणार आहोत, जेणेकरून जे तांदळाचे पीठ आहे ते कच्चे राहणार नाही. 2 मिनिट झालेले आहेत. आपले आळण या ठिकाणी छान असे शिजले आहे. भेंडी देखील छान शिजली, तुम्ही बघू शकता. छान असा दाटसरपणा याला तांदळाच्या पिठामुळे आलेला आहे. गॅसची फ्लेम बंद करू. तयार आहे आपले भेंडीचे आळण. या पद्धतीने तुम्ही देखील छान असे गरमागरम भेंडीचे आळण करून बघा. हे आळण मऊसूद भातासोबत, भाकरीसोबत आणि पोळीसोबत देखील खायला खूप छान लागते. रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.